नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या महत्त्वाच्या तासिकेमध्ये आपण आलेलो आहोत. 1 ते 100 पर्यंत संख्येवर नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्यावरच आपण आजचे प्रश्न आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर योग्य जो अचूक पर्याय जो आहे तो 1060 पेक्षा जास्त किंवा त्या ठिकाणी कंसामध्ये अचूक 1060 असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी 25 मूळ संख्यांची जी बेरीज असते ती 1060 असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक एकूण किती वेळा येतो? तर लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी हा 20 वेळा येतो. किती वेळा येतो? 20 वेळा. एकक स्थानी 10 वेळा आणि दशक स्थानी 10 वेळा असा तो एकूण 20 वेळा येत असतो. म्हणून पर्याय क्रमांक ए 20 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 3, 1 ते 100 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती? तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 पर्यंत जे काही आपल्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्येची बेरीज या ठिकाणी विचारली आहे. तर त्याचं उत्तर आहे 2500 म्हणजे 2500. पर्याय क्रमांक बी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, प्रश्न चौथा बघा, 1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्यांना 3 ने भाग जातो आणि त्यांच्या अंकांची बेरीज 9 आहे? तर अशा 10 संख्या आहेत. 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81 आणि 90 या 10 संख्या आहेत ज्यांच्या अंकांची बेरीज 9 येते. म्हणून पर्याय क्रमांक सी 10 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यामधील फरक किती आहे? तर लक्षात ठेवायचं, सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे 9. तर या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर येतं 88. म्हणून पर्याय क्रमांक बी 88 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 6वा, 1 ते 100 मधील एकूण पूर्ण संख्या किती आहेत? तर लक्षात ठेवायचं 1 ते 100 मध्ये फक्त 2च पूर्ण संख्या आहेत. एक म्हणजे 6 आणि दुसरी आहे 28. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7वा. काय प्रश्न? 1 ते 100 मधील जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर लक्षात ठेवायचं, जोड मूळ संख्या ज्या असतात त्या शेजारच्या असतात. म्हणजे 3 आणि 5, 5 आणि 7, 11, 13, 17, 19 म्हणजे ज्या दोन मूळ संख्येमध्ये फक्त 2चा फरक असतो, है की नाही? फक्त कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. तर अशा 8 जोड्या आहेत. 1, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 आणि 71, 73 अशा प्रकारे किती जोड्या आहेत? 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी 8 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 8वा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर लक्षात ठेवायचं 11 वेळा येतो. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 मध्ये 9 वेळा येतो आणि 100 मध्ये 2दा येतो. म्हणून 1 ते 100 पर्यंत 0 हा 11 वेळा येतो. म्हणून पर्याय क्रमांक बी 11 वेळा. प्रश्न क्रमांक 9वा बघा, 1 ते 100 मधील अशा किती 2 अंकी संख्या आहेत ज्यांचे दोन्ही अंक मूळ संख्या आहेत? तर अशा 16 संख्या आहेत. किती 16 संख्या आहेत? 16. तर त्या कोणकोणत्या आहेत बघा, 2, 3, 5, 7 हे मूळ आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यापासून बनणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या 22, 23, 25, 27, 32, 33, 35, 37, 52, 53, 55, 57, 72, 73, 75, 77 अशा एकूण किती आहेत? तर बघितल्या तर ह्या सगळ्या किती भरतात? 16 भरतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 16 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, 1 ते 100 मधील सर्व त्रिकोणी संख्यांची संख्या किती आहे? म्हणजे 100 पर्यंत एकूण संख्या किती आहेत त्रिकोणी संख्या? तर त्या 13 आहेत. किती आहेत? 13. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 या सर्व जर मोजल्या आपण तर 13 भरतात. म्हणून पर्याय क्रमांक बी 13 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, 1 ते 100 मधील कोणत्या 2 अंकी संख्यांच्या विभाजकांची संख्या सर्वाधिक आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक बी 60. तर या ठिकाणी 60, 72, 84, 90, 96 यापैकी 60 सर्वाधिक विभाजक असणारी संख्या जी आहे ती 100 पर्यंत. तर जर बघितलं तर या ठिकाणी 60ला सर्वात जास्त विभाजक आहेत ते म्हणजे 12 विभाजक आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 60 हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 60ला सर्वात जास्त विभाजक आहेत 100 पर्यंत. लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक बी. 12वा प्रश्न बघा,
1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्या 7ने विभाज्य आहेत पण 3ने नाहीत? मग आता आपल्याला लक्षात ठेवायचं 100 पर्यंत 7च्या पटीतल्या संख्या ज्या आहेत तर एकूण 14 संख्या आहेत. तर त्यापैकी 21, 42, 63 आणि 84 या ज्या संख्या आहेत या संख्या 4ने सुद्धा या 4 संख्या ज्या आहेत या 4 संख्याला 3ने सुद्धा भाग जातो. म्हणून 14तून 4 वजा केले तर उत्तर येतं 10. म्हणून पर्याय क्रमांक ए 10 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत. 13वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती? तर लक्षात ठेवायचं हे उत्तर सोपं आहे. सगळ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्या जी आहे 97 आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 14वा. 1 ते 100 मधील पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज किती? आता ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं ती 385 येते. तर या ठिकाणी त्याचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण भागिले 6. इथं जर आपण हे उदाहरण सोडवलं तर या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे हे 385 येतं. म्हणून पर्याय क्रमांक ए 385 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील अशा किती 2 अंकी संख्या आहेत ज्यांचे दोन्ही अंक सम आहेत? तर या ठिकाणी अशा 20 संख्या आहेत. दशक स्थानी 2, 4, 6, 8 असणारे 4 पर्याय आहेत आणि एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे पर्याय असणारे या ठिकाणी 5 आहेत. म्हणून या ठिकाणी असे एकूण किती आहेत? 4 गुणिले 5 असे 20. म्हणून या ठिकाणी अशा किती आहेत संख्या 2 अंकी संख्या आहेत तर 20 संख्या आहेत. पर्याय क्रमांक सी. 16वा प्रश्न बघा. 51 ते 100 मधील मूळ संख्यांची एकूण संख्या किती? आता 51 पासून जर 100 पर्यंत बघितलं तर या ठिकाणी त्या 10 आहेत. आता पूर्ण संख्या जर बघितल्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहेत. त्यापैकी 1 ते 50 पर्यंत 15 आहेत आणि 51 पासून पुढे ज्या आहेत त्या 10 आहेत. म्हणून या ठिकाणी 15 10 25. म्हणून या ठिकाणी आपल्याला 51 पासून पुढे विचारलं 100 पर्यंत तर त्या 10 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी 10 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये एक अंक किती वेळा येतो? तर लक्षात ठेवायचं 100 पर्यंत 1 पासून 100 पर्यंत हा एक अंक हा 21 वेळा येतो. कारण या ठिकाणी 1 ते 99 पर्यंत हा 20 वेळा येतो आणि 100 मध्ये हा या ठिकाणी 1 वेळा येतो. अशा प्रकारे 21 वेळा येतो. म्हणून पर्याय क्रमांक डी 21 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 2 अंकी संख्येच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणारी संख्या आणि मूळ संख्या यामधील फरक नेहमी कोणत्या संख्येने विभाज्य असतो? तर उत्तर आहे 9. पर्याय क्रमांक डी. चला पुढे जाऊया. 19वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्यांना 4ने भाग जातो पण 8ने जात नाही? तर अशा एकूण 13 संख्या आहेत. 100 पर्यंत 4च्या पटीत एकूण 25 संख्या आहेत आणि 8च्या पटीत 12 संख्या आहेत. मग 25 मधून 12 जर आपण वजा केले तर उत्तर 13 येतं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील सर्वात लहान मूळ संख्या आणि सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती असतो? तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2 आणि सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. दोघांचा गुणाकार केला तर ते येतं 8. म्हणून पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर प्रश्न 21. 1 ते 100 मधील किती संख्यांच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे? तर अशा एकूण 10 संख्या आहे ज्यांच्या एकक स्थानी 7 अंक येतो. म्हणून पर्याय क्रमांक डी. बघा 7, 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87 आणि 97. आपण या ठिकाणी बेरीज करायची नाही. आपण बऱ्याच वेळा या ठिकाणी 11 उत्तर देऊ शकतो कारण आपल्याला 7 अंक नाही मोजायला सांगितलं. 7 अंक एकक स्थानी आलेल्या संख्या मोजायच्या आहेत. अशा 10 संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी 10. चला 22वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील जोडमूळ नसणाऱ्या मूळ संख्येची संख्या किती? तर या ठिकाणी जोडमूळ नसणाऱ्या ज्या संख्या आहेत एकूण मूळ संख्या 25 आहेत. त्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर 25 मधून जर आपण 16 वजा केले तर त्या ठिकाणी लक्षात येतं आपलं उत्तर 9 येतं. म्हणून या ठिकाणी 9 हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहेत. लक्षात. चला प्रश्न क्रमांक पुढचा बघूया आपण 23वा. 1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्यांच्या अंकांची बेरीज 10 आहे? तर अशा 9 संख्या आहेत ज्यांची बेरीज 10 येते. 19, 28, 37, 46, 55, 64, 73, 82 आणि 91 अशा किती संख्या आहेत? सगळ्या 9 आहेत ज्यांच्या अंकांची बेरीज 10 येते. पर्याय क्रमांक सी. 24वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्या 1 ते 100 मधील त्रिकोणी संख्या आणि पूर्ण वर्ग संख्या दोन्ही पण आहेत? तर अशा जर बघितलं तुम्ही तर यापैकी 36 हा 6चा वर्ग पण आहे आणि 36 ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी.
चला पुढचा 25वा. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये अशी कोणती संख्या आहे जी सम असून मूळ सुद्धा आहे, अशी एकमेव संख्या आहे आणि ती म्हणजे 2. म्हणून पर्याय क्रमांक बी 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक येतात? तर अशा 9 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 9. बघा 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 या सगळ्या किती संख्या आहेत? 9 संख्या आहेत ज्याच्या एकक आणि दशक स्थानी सारखा अंक आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी 9 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील सर्व समसंख्यांची बेरीज. आपल्याला सुरुवातीला विषम संख्यांची बेरीज विचारली होती. तर सर्व समसंख्यांची जी बेरीज आहे ती सर्व समसंख्यांची बेरीज 2550 आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी 2550 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा. 1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्यांना 2, 3, 5 या तिन्हीने भाग जातो? तर अशा एकूण 3 संख्या आहेत. लक्षात ठेवायचं 30, 60 आणि 90 ज्यांना या ठिकाणी भाग जातो. कारण का 2, 3, 5चं जर तुम्ही लसावी बघितला तर तो 30 आहे. म्हणून या ठिकाणी अशा 3 संख्या आहेत. पर्याय क्रमांक सी 3. 29वा प्रश्न बघा. 1 ते 100 मधील अशा किती संख्या आहेत ज्यांचा वर्ग केल्यास एकक स्थानी 1 येतो? अशा एकूण 20 संख्या आहेत ज्यांच्या शेवटी 1 किंवा 9 असतो, त्यांच्या वर्गाच्या शेवटी 1 येतो. असे 10 संख्या शेवटी 1 असणाऱ्या आणि 10 संख्या शेवटी 9 असणाऱ्या आहेत. अशा एकूण किती आहेत मग? 20 संख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी 20. आणि शेवटचा प्रश्न 1 ते 100 मधील एकूण विषम संयुक्त संख्या किती? म्हणजे विषम पण असले पाहिजे आणि ती संयुक्त पण असले पाहिजेत. अशा एकूण किती आहेत? 26 संख्या आहेत. म्हणून 20 आहे. पर्याय क्रमांक सी 26 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत. चला थांबूया आपण या ठिकाणी. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.